आई कॉफी ठेव. थँक्यू. आई, त्या ॲडव्होकेट धोत्रेंना बेलचे पेपर्स रेडी करू नका म्हणून का सांगितलंस तू? हो, मी सांगितलं आणि मी जे काही केलं ते बरोबरच केलंय. ती मुलगी क्रिमिनल आहे आणि तिच्याशी कुठल्याही प्रकारे आपलं नाव जोडलेलं मला चालणार नाही. आई प्लीज, कमळीने कुठलाही क्राईम केलेला नाहीये. हो, तुला कसं माहिती? आणि हे जे सोशल मीडियावर टीव्हीवर सगळं झळकते ते खोटं आहे का? ते तिला अडकवलंय कोणीतरी या सगळ्यात. ऋषी, किती भोळा आहेस रे तू. ती एक साधी गावातली मुलगी, तिला कोणी कशाला ड्रग्सच्या केसमध्ये अडकवेल? नाही म्हणजे यात काय लॉजिक आहे? आई हे बघ, मला नाही ह्यावर चर्चा करायची नाहीये. ती निर्दोष आहे इतकंच मला माहिती आहे. हा, तिला ह्यात कोणी अडकवलंय हे अजून माहिती नाहीये आणि माहिती करून घेण्याची गरजही नाहीये. काय चाललंय तुझं? कमळी कमळी सतत काय तिची बाजू घेत असतोस रे? आणि मला एक सांग, तू ह्या कमळीच्या बाबतीत इतका शुअर कसा काय असू शकतोस? आई, कारण तिने एका मुलीला वाचवलंय यातनं. कदाचित त्या मुलीला कोणीतरी ड्रग्स दिले असतील आणि तिचा ब्लेम सगळा कमळीने स्वतःवर घेतला असेल. वहिनी काही टेन्शन घेऊ नका. तिला जरा चक्कर येत होती बस. आणि आता मी तिला तिच्या गाडीतनं घरला पाठवून द्यायलोय. हो, काय आहे मग त्या मुलीचं नाव? आणि कमळीने जर त्या मुलीला वाचवलंय तर कमळी तिचं नाव का घेत नाही? आई सरळ आहे ना, त्या मुलीची बदनामी टाळण्यासाठी. वाव, ग्रेट. म्हणजे आपल्याला असं म्हणावं लागेल की कमळी एक ग्रेट मुलगी आहे, जी दुसऱ्या कोण्या मुलीवर नाव यायला नको म्हणून स्वतःवर नाव घेते, स्वतः ड्रग्सच्या केसमध्ये अडकते, पण तिचं नाव सांगत नाही. आई बास ऋषी, यानंतर मला या केसवर आपल्या घरात चर्चा नकोय. अँड माइंड यू, तू या सगळ्यापासून लांब राहिलेलंच चांगलंय, तुझ्यासाठी पण आणि इनामदारांच्या स्टेटससाठी पण. बापरे, म्हणजे पार्टीमध्ये नक्कीच काहीतरी गडबड झालेली असणार.